बाळा, आज मी तुला एकच वाक्य सांगायला आलो आहे आणि ते नीट मनात कोरून ठेव. तू यशस्वी होणार आहेस. तू सध्या जे अनुभवत आहेस ते अपयश नाही, ती माझी परीक्षा आहे. लोक म्हणतात ह्याचं काही होणार नाही, पण मी सांगतो, मी ज्याला धरतो त्याचं आयुष्य कोणी मोडू शकत नाही. बाळा, तू अनेकदा स्वतःला विचारतोस ना, मी बरोबर चाललो आहे का? माझ्या प्रयत्नांना काही अर्थ आहे का? इतकं सगळं करूनही मला का त्रास होतो? पण ऐक, बीज जेव्हा जमिनीत टाकलं जातं तेव्हा त्याला अंधार सहन करावा लागतो, मातीचा भार सहन करावा लागतो, पाणी, थंडी, ऊन सगळं झेलावं लागतं. तेव्हा कुठे ते अंकुरतं. आज तू त्या अवस्थेत आहेस, अंधारात आहेस, पण नष्ट होण्यासाठी नाही, उगवण्यासाठी. बाळा, तू हार मानली नाहीस, हेच तुझं सगळ्यात मोठं यश आहे. तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण पाय अजून उभे आहेत. मन थकलं आहे, पण आत्मा अजून झोकलेला नाही, हे मी पाहतोय. लोकांना तुझं शांत राहणं कमजोरी वाटतं, पण मला माहीत आहे, तू वादळापूर्वीची शांतता आहेस. आज मी तुला सांगतो, यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे फक्त नाव नाही, यश म्हणजे फक्त टाळ्या नाहीत. यश म्हणजे ज्या ठिकाणी तू मोडला असलास तिथे तू उभा राहिला. यश म्हणजे ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्या शब्दांना तू मनात घर करू दिलं नाहीस. बाळा, तुझ्या वाटेवर अजून काटे आहेत, हे मी नाकारत नाही, पण लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तू 1 पाऊल टाकशील, मी 10 पावलं सोबत चालली. तू फक्त मागे वळून पाहू नकोस. आज मी तुला एक आज्ञा देतो. दररोज सकाळी उठून मनात एक वाक्य म्हण, मी घाबरत नाही, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि रात्री झोपताना म्हण, आज मी प्रामाणिक प्रयत्न केला, उरलेलं स्वामी पाहतील. बाळा, यश लगेच दिसत नाही, पण ते हळूहळू तयार होत असतं. आज जे अश्रू आहेत तेच उद्या तुझ्या डोळ्यातील तेज असतील. आज जे लोक दुर्लक्ष करतात तेच उद्या तुझ्या संघर्षाची उदाहरणं देतील. मी वचन देतो, तू यशस्वी होणार आहेस, कारण तुझं मन शुद्ध आहे, तुझा संघर्ष खरा आहे आणि तुझी श्रद्धा अजून जिवंत आहे. आता एक शेवटचं, घाबरू नकोस, घाई करू नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस. मी आहे, मी पाहतोय आणि योग्य वेळी तुझ्या आयुष्यात उजेड आणणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आज हे शब्द मनाला स्पर्शून गेले असतील तर व्हिडिओ लाईक करा. स्वामी समर्थ महाराजवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. असेच प्रबोधन ऐकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.